जालना जिल्ह्यातील भोकरदन नगर परिषदेची निवडणुकीत कांटेकी टक्कर पाहायला मिळते। लोकसभेतील पराभवानंतर रावसाहेब दानवेंनी होम ग्राउंड असलेल्या भोकरदन नगर परिषदेची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे। एका वेळेचा अपवाद वगळता कधीही हाती न आलेल्या नगर परिषदेसाठी दानवेंनी जोरदार तयारी केली आहे, तर काँग्रेसकडून आपला गड कायम ठेवण्यासाठी धडपड सुरू आहे। नेमकं काय सुरू आहे भोकरदनमध्ये पाहूया। जालना जिल्ह्यात 3 नगर परिषदांच्या निवडणुका होत आहेत। यामध्ये सर्वात लक्षवेधी ठरतीये भोकरदनची लढत। कारण भोकरदन हे भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंचं होम ग्राउंड आहे। लोकसभेतल्या पराभवामुळे पक्षात काहीसे साइडलाइन झालेल्या दानवेंनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे। या निवडणुकीच्या माध्यमातून अभितोमय जिंदा हूं हा संदेश देण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचं दिसतंय। इथं भाजपनं शिवसेना रिपाई सोबत युती करत प्रचारात जोरदार आघाडी घेतली। भाजपनं ज्येष्ठ कार्यकर्त्या आशा माळी यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देत मैदानात उतरवलंय, तर जिल्ह्यातल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवर भाजपचा झेंडा फडकावणार असल्याचा विश्वासही दानवेंनी व्यक्त केलाय। मी आपल्याला खात्री देतो की या नगरपालिकेच्या निवडणुकी आम्ही तिन्ही नगरपालिकेमध्ये जिंकू असा विश्वास आम्हाला आहे। आणि आज आम्ही एकत्र आलो ते आमच्यासाठी सोडा, आम्ही कार्यकर्त्यासाठी एकत्र आलो। आणि आता बबनराव सांगितलं आम्ही शेवटपर्यंत एकत्र राहू आणि या भारतीय जनता पार्टीला जिल्ह्यातला 1 नंबरचा पक्ष बनवू। भोकरदन नगर परिषद ही 2001 ते 2005 अपवाद वगळता कधीही भाजपच्या ताब्यात नव्हती। त्यामुळे 20 वर्षांनंतर पुन्हा दानवेंनी ही नगर परिषद ताब्यात घेण्यासाठी ताकद पणाला लावली आहे। रावसाहेब दानवे यांचा मुलगा आमदार संतोष दानवेंनी आपण केलेल्या विकास कामांचा दाखला देत मतदारांना साथ घातली आहे। तर की 8 वर्षांपासून स्थानिक स्वराज्याची निवडणूक झालेली नव्हती आणि त्यामुळे या 8 वर्षांमध्ये ज्या पद्धतीने आम्ही या शहरामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून आमचे मुख्यमंत्री देवाभाऊंनी जो निधी मोठ्या प्रमाणात आम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून दिला, त्यातून जे दर्जेदार कामं या शहरामध्ये झालेत, या आधारावर आज जनतेसमोर आम्ही जाऊ आणि निश्चितपणे मला विश्वास आहे या शहरातला मतदार हा भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी पाठिंबा देईल, आमच्या सोबत राहील आणि या शहरावर नगर अध्यक्ष निश्चितपणे भारतीय जनता पक्षाचा बसवेल। भाजपनं इथं कितीही जोर लावला असला तरी काँग्रेसचं पारडं जड मानलं जात आहे। काँग्रेसनं यावेळी जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुखांच्या सुनबाईलाच नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देत रिंगणात उतरवलं। जनता कायम आपल्या पाठीशी असल्याचं सांगत काँग्रेसनं पुन्हा आपलीच सत्ता येणार असल्याचं स्पष्ट केलंय। आम्ही आमच्या स्वतःच्या बळावर ही भोकरदन नगरपालिका कायम 2002 ते 2007 हा अपवाद वगळला ही कायम भोकरदन नगर परिषद काँग्रेसच्या मागे राहिलेली ही जनता कायम काँग्रेसवर प्रेम करणारी जनता आहे। लोकसभेतल्या पराभवानंतर रावसाहेब दानवेंनी भोकरदनची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे। तसंच राजकारणात अभितोमय जिंदा हूंचा संदेश देण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय। नगर परिषदेच्या निमित्तानं पुन्हा एकदा कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण करण्याचं काम दानवेंकडनं होतंय। असं असलं तरी दानवे यांच्या प्रयत्नांना कितपत यश मिळतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। नितेश महाजन, झी 24 तास, जालना।